नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर। मित्रांनो, UPSC मध्ये ज्याप्रमाणे CSAT हा फक्त क्वालिफाईंग इन नेचरमध्ये आहे, त्याचप्रमाणे राज्यसेवेमध्ये सुद्धा CSAT क्वालिफाईंग इन नेचरमध्ये आणण्याबाबत किंवा करण्याबाबत एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। या गोष्टीचा विचार करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तर बघूया काय आहे अधिकृत बातमी। तर श्री कपिल हरिश्चंद्र पाटील आमदार आहे महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये, त्यांना हे पत्र आयोगाकडून लिहिण्यात आलेले आहे। विषय MPSCच्या सेवा पूर्व MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये CSAT पेपर 2 पेपरमध्ये UPSC प्रमाणे बदल करण्याबाबत। ज्याप्रमाणे UPSCमध्ये CSAT हा क्वालिफाईंग इन नेचरमध्ये आहे, एकूण 200 मार्क्सपैकी 33% मार्क्स घेतल्यानंतर कट ऑफ जो आहे तो पहिला पेपर म्हणजे जनरल स्टडीवर लागतो। त्याचप्रमाणे हेच पॅटर्न MPSCमध्ये सुद्धा आणावे की नाही याबाबत सध्या कमिटी स्थापन करण्यात आली आहे। बघूया। उपरोक्त विषयावरील आपल्या दिनांक 15 डिसेंबर 2018 रोजीच्या पत्रासंदर्भात मला असे कळवण्याचे आदेश आहेत की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCच्या CSAT प्रमाणे 33% अर्हताधारी क्वालिफाईंग इन नेचरमध्ये ठेवण्यासंदर्भात अभ्यास करण्याकरता आयोगाने त्रिस्तरीय समिती स्थापन केलेली आहे। त्रिस्तरीय सदर समितीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत आयोग निर्णय घेईल। तर त्रिस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून, आणि जर त्या कमिटीचा अहवाल हा अनुकूल असला, CSAT हा फक्त क्वालिफाईंग इन नेचरमध्ये असल्याबाबत, तर निश्चितच काही विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। तर ही महत्त्वपूर्ण बातमी तुमच्यासोबत शेअर करायची होती। धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, आणि समोरच्या सर्व अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या।